अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचंय, धर्माचं पालन करायचं, पण पाखंडी लोक आहे त्या पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पाखंड या शब्दाचा अर्थ काय हो? पाखंड या शब्दाचा अर्थ आहे नाही ते दाखवणे, याला पाखंड म्हणतात महाराज. पाखंड शब्दाचा अर्थ काय आहे? नाही ते दाखवणं, याला पाखंड म्हणतात. आणि हल्ली बाजारामध्ये नाही ते दाखवायचे लोकांना हौस खूप आलेली महाराज. वैराग्यवान नसताना वैराग्याचं आव आणणं पाखंडच ना महाराज. संत नसताना संतांचं आव आणणं पाखंडच आहे महाराज. अहो श्रीमंत नसताना श्रीमंतीचं आव आणणं काय पाखंड नाही तर काय? मी खरं सांगू का महाराज, तुम्ही जर सरळ राहिले जसे घरात तसे दारात तर तुमची फजिती कधीच होणार नाहीये. पाखंडी लोकांचं पाखंड कधी उघड पडेल काही सांगता येत नाहीये. म्हणून जीवनामध्ये पाखंडी लोकांची संख्या खूप झालेली आहे. आणि असे जे पाखंडी ना, अरे वाईट लोकांपासून धर्माला भीतीच नाहीये, वाईट लोकांपासून संप्रदायाला भीतीच नाहीये, वाईट लोकांपासून धर्माला भीती नाही, संप्रदायाला भीती नाहीये. भीती फक्त पाखंडी लोकांपासून आहे महाराज. परमार्थात राहून परमार्थाचा वेश घालून सुद्धा परमार्थाविषयी यत किंचितही अंतःकरणामध्ये प्रेम नसणारे लोक पाखंडी नाही तर काय महाराज. तुकोबराय सांगतात पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटाची थळकी भरण्यासाठी प्रॉब्लेम लय वाढले महाराज. मला तर हसू येतं. अहो ज्याला बायकोन टाकून दिलं तो सुद्धा महाराज व्हायला लागला हो. म्हणजे लोकांचा काही प्रोटोकॉलच राहिला नाही महाराज. शिक्षक होण्यासाठी डीएड व्हावं लागतं, सीईटी पास व्हावं लागते, काही परीक्षा असती, पोलीस होण्यासाठी छातीत आला पाहिजेत, उंचीत आला पाहिजे, रनिंगमध्ये. महाराज होण्यासाठी काहीच नाही ना. 250 रुपयात महाराज हो राहिले लोक. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय? 100 रुपयाचं धोतर, 100 रुपयाचं शर्ट, 50 रुपयाची टोपी, 25 रुपयाची टोपी, 25 रुपयाची गणगोळी, झाला बाबा. बरं तो ओरिजिनल महाराजापेक्षा चांगला चमकतो. आणि लोकांना काय सर, आज जितकी चांगली मार्केटिंग करेल तितका मोठा महाराज. कारण लोक प्रेम पाहत नाही, श्रद्धा पाहत नाही, काहीच पाहत नाही. लोकांना ज्याची मार्केटिंग जास्त, धंद्याचा नेम काय? जितकं पॅकिंग चांगलं तितका आतला माल कसा असतो? हा, डुप्लिकेट. एवढं जरी कळलं तुम्हाला तरी खूप झालं गड्यानो. म्हणून पाखंडी लोकांपासून सावध राहा गड्यानो. पाखंडी लोक कालही होते आणि पाखंडी लोक आजही होते आणि पाखंडी लोक उद्याही राहणार आहे. पाखंडी म्हणजे धर्माविषयी आस्था नसताना, धर्माविषयी प्रेम नसताना, धर्माविषयी श्रद्धा नसताना अंतःकरणामध्ये पाखंड करून फक्त धर्माचे मालक होणारे जे पाखंडी लोक आहे, अशा पाखंडी लोकांचं तुकोबराय सांगतात आम्हाला खंडन करायचं. धर्माचे पालन, माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडी लोकांचं खंडन करायचं आहे आम्हाला आणि हेच आमच्या धर्माचं पालन आहे. आता धर्म 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 म्हणजे आहे तरी काय महाराज? जो धर्म तुमच्या डोक्यात आहे, जो धर्म माझ्या डोक्यात आहे, तो धर्म मला सांगायचा. निवडणुकीपुरता ज्यांच्या तोंडात धर्म येतो तोही धर्म मला सांगायचा. निवडणूक आली की लोकांचा धर्म धोक्यात असतो महाराज, बरोबर आहे का नाही? तो धर्म मला सांगायचा नाहीये. धर्माची व्याख्या तरी काय करणार आहे? बाकीच्या व्याख्या मी तुम्हाला सांगणार नाहीये. माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे कार्यानो. माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. आपण लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक कविता शिकवल्या जायची. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाला तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. बसणारे मंडळी, काय धर्माची व्याख्या करणारे महाराज? प्रत्येक धर्मातले लोक त्यांच्या त्यांच्या धर्माविषयी खूप स्वाभिमान बाळगतात. आपल्याच धर्मातल्या लोकांना काय झालं काही कळत नाहीये महाराज. 2-4 दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव खूप महाराष्ट्रात साजरा केलाय, आनंदात साजरा केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की लोकांच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होती. पण माझी विनंती आहे, जयंतीला डीजे लावण्यापेक्षा, जयंतीला लोकांकडून पैसे गोळा करून दुसरे उद्योग करण्यापेक्षा
मी तर या मताचा महाराज आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एखाद्या रस्त्याला नाव देण्यापेक्षा, एखाद्या उड्डाणपुलाला नाव देण्यापेक्षा, छत्रपतीचं स्मारक बांधण्यापेक्षा, छत्रपतीचे पुतळे बसवण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये जे काम केलं ते आज जर रस्त्यानं तुम्ही गेले तर मला नाही वाटत रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं काम पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं, अहिल्याबाई होळकरांनी जे केलं, महाराणा प्रतापांनी जे केलंय, धर्मवीर संभाजीराजांनी जे केलंय, ह्या जर गोष्टी जीवनामध्ये आपण आत्मसात केल्या तर मला नाही वाटत माझ्या राजाला याच्यापेक्षा दुसरी जयंती साजरी करावी लागेल. एक सांगू तुम्हाला, सगळे धर्म त्यांच्या धर्माविषयी जागृत आहे. आम्ही जर काही धर्माविषयी बोलायला गेलो, कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज सांगायला लागलो तर तुमचं जाऊ द्या, आमचेच काही कीर्तनकार म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हा का कीर्तनाचा विषय का? मग कीर्तनातून का अफजल खान सांगत जाऊ का? कीर्तनातून नेमकं काय औरंगजेब बादशाह सांगत जाऊ का? अजिबात नाही महाराज. ज्या राजामुळे तुम्ही कीर्तन करतायत, काशी की कला जाती थी, गोकुल में मस्जिद होती थी, अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुन्नत होती थी. सर्वांना माहीत आहे सगळ्या गोष्टी. अरे या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये 33 कोटी देवाचे हजारो मंदिर पाहायला भेटतील गड्यांनो. तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका. 33 कोटी देवाचे हजारो मंदिर या महाराष्ट्रात पाहायला भेटतील, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. वाईट वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजाला सुद्धा महाराष्ट्रात विरोध व्हायला लागला. महाराज दुर्भाग्य असं आहे की ते माझ्या जिल्ह्यात व्हायला लागलं. बरोबर आहे का नाही? काही चुकीचे लोक असतात, काही ठराविक लोक असतात, पण माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा विरोध केला तर चालेल, एखाद्या कीर्तनकाराचा विरोध केला तर चालेल, एखाद्या गायकाचा विरोध करा, एखाद्या वादकाचा विरोध करा, एखाद्या कथाकाराचा विरोध करा, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विरोध करल त्याला हा महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. विठ्ठल विठ्ठल अरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीच्या धर्माच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्याच नाहीये. बाबा सांगतात, तुकोबराय सांगतात, आम्हाला धर्माचं काम करायचंय, पण धर्माचं काम करत असताना या जगामध्ये जे काही पाखंडी लोक आहे, या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचंय. महाराज ठीक आहे महाराज, धर्माचं काम करायचं, पाखंडी लोकांचं खंडन करायचं, पण हे सगळं काही करत असताना साधू संतांनी सर्वात महत्वाचं एक काम हाती घेतलंय. ते काम कोणतं आहे? अभंगाचं दुसरं चरण. धर्माचं काम करायचंय, पाखंडी लोकांचं खंडन करायचं, पण हे सगळं काही करत असताना बीज वाढवावे नाम, नामाचं बीज वाढवायचं का? कलियुगामध्ये बाकीचे साधन तुम्हाला शक्य नाहीये रे गड्यांनो. काय कलियुगामध्ये करू शकतो आपण? कलियुगामध्ये ध्यान करू शकत नाही, धारणा करू शकत नाही, यज्ञाधिक कर्म करू शकत नाही, योग मार्गाचं अनुकरण करू शकत नाही. काय योगाचं अनुकरण करणारे? ज्ञानोबरायला विचारा, 14व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात, पाहे पालो हाची आचने, जय बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून ज्ञानोबराय सांगतात. एखादा बोचरा माणूस असेल ज्याच्या तोंडात दात नाहीये, अशा बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिले, ते जगल का मरल? मरल ना ते. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभटात, या दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते, पण योगाचं खंडन करत असताना स्पष्ट ज्ञानोबरायने सांगितलं, योग या गविधी एने नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. बसणारे मंडळी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. काय योग करणारे? अरे जे लोक 2 तास कीर्तना लिहून बसतात गड्यानो, ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. जे लोक 2 तास कीर्तना लिहून बसतात ते त्यांच्या पायातल्या चपला काढू शकत नाही. शास्त्र तर सांगतंय, काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. साधे साधे व्यसन तुमच्या आणि माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? म्हणून पहिलं सांगू का, एक तर कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य मर्यादा कमी आहे, महाराजांचं प्रमाण आहे. अल्पायुष त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा जास्त होती, म्हणून त्या त्या काळामध्ये ते साधणं शक्य होते. कलियुगामध्ये माणसाचे आयुष्य अल्पायुष्य मानव देह शतक निले ते अर्धरात्र. काय 100 वर्षाचं आयुष्य? तुम्हाला किती वर्षाचं आयुष्य आहे? बोलत चला. किती? 100 मधले 50 झोपीत गेले माया हो. किती खाली उरले? किती उरले? बोलत चला ना तुम्ही. किती? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले?
40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकरीने 5 वर्ष पुरी पाण्यात गेले, खाली किती उरले? हा किती? 15. 15तले 3 कोरोनात गेले, खाली किती उरले? आता 12 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे मला सांगा. सरपंच होणार आहे, कामदार होणार आहे का खासदार होणार आहे? बरं, सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेता येईल ना. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले, माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी जाते, आयफोनची गॅरंटी. हा बल्ब घेण्यासाठी जाते, बल्बची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? अहो कपातला चहा, कपातून बशीतला बशीत गेला. लोक म्हणे आत्ता 7-9 कीर्तन केलं होत्या महाराजांनी, मेला? मरत नाही मी, ताना का घेऊ, पण सांगतो तुम्हाला. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. या जगातली सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात सोपी गोष्ट जर काय झाली असेल तर मरण झालेलं आहे महाराज. तुम्ही कुठं सुरक्षित नाहीये. तुम्ही गाडीनं जा, अपघात होतोय. तुम्ही नावेत जा, नाव पलटी होती. तुम्ही हेलिकॉप्टरनं जा, हेलिकॉप्टर पडतंय. तुम्ही विमानानं जा, अहो महाराज विमानाचं तर लोक नावच घेणं. बरोबर आहे का नाही? विमान म्हणलं, अजितदादा गेल्यापासून लोक असे धाक धूक धाक धूक. लोक म्हणतात उपमुख्यमंत्र्याचं विमान जर कोसळू शकतं तर आपल्यासारख्या यायचं काय मेळ आहे महाराज? आपला तर काही मेळच नाहीये. आपला ताण नका घेऊ. तो एवढा मोठा, एवढा सुरक्षित माणूस असताना सुद्धा त्याचं विमान कधी कोसळू शकतं. तुमच्या विमानाचा काही लोड. त्याच्यामुळे लोक विमानानं जाय ना, लोक म्हणतात पायी जाऊ. विमान आहे. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो बिचारा. मी 2017 साली फॉर्च्युनर घेतली होती. त्यावेळेस तो ड्रायव्हर होता आणि मग तो एकदम गधा होता. त्याला अक्कल अजिबातच नव्हती महाराज. फक्त गाडी चांगला चालवायचा आणि माझ्यावर खूप प्रेम करायचा. मग मी त्याला म्हणलं, का रे आपण पहिली विस्टा गाडी होती, क्रीटा होती, क्रीटाचा एकदा अपघात झाला होता. त्याला म्हणलं आपण अशी गाडी घेऊ म्हणलं दादा की त्याच्यात कमीत कमी 10 ते 15 एअरबॅग असल्या पाहिजे. ते हुशार होतं. ते म्हणे एअरबॅग कशासाठी? अरे म्हणलं चुकून जर तुझी एखाद्या गाडीची समोरासमोर धडक झाली तर ते एअरबॅग फुटतील, तुलाही लागणार नाही, मलाही लागणार नाही. आता ते येडच होतं म्हणे. का हो महाराज, एखाद्या वेळेस आपण प्रवासात चाललो, जर वरून दगड पडला तर. मी म्हणलं बरोबर आहे, त्याच्यामुळे देवान तुला ड्रायव्हर केलं. बरोबर आहे का नाही? मरणाचा विषय नाहीये. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? काहीच करू शकत नाहीये. अरे तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा पाय चांगले लागतील. जवळ हे सकळ सिद्ध हात चालावा या पाय, तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. 500 कोटी रुपये तुमच्या अकाउंटला आहे. किती आहे? नाहीये मला माहिती आहे, म्हणा फक्त. 500 कोटी तुमच्या अकाउंटला आहे. आणि तुमचं वय झालंय 90 वर्षाचं. किती झालं? 90 वर्षाचं आहे. चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, झोपता येत नाही, गुडघे गेले, मनका गेला, बीपी आहे, शुगर आहे, सगळे रोग आहे. आणि मी जर म्हणलं 500 कोटी तुमच्या अकाउंटला आहे, चला ना आपण बद्रीनाथ केदारनाथला जाऊ. 1000 जरी कोटी असले तरी केदारनाथला जाण्यासाठी शरीर लागल, पैसा लागणार नाही. अरे जोपर्यंत शरीर आहे, एका माणसाच्या अकाउंटला 200 कोटी रुपये होते. तब्येत झाली 85 वर्षाची. दुबईहून बदाम बोलवले होते ना खायला. कुठून? दुबईचे बदाम बोलवले. तुम्ही दुबईचे नाही, तुम्ही अमेरिकेचे जरी बदाम खाल्ले तरी ते बदाम पचण्यासाठी शरीर लागल ना. यानं जसे खाल्ले तसे पडले, पचायचा संबंधच कुठे येतोय? अरे तुम्ही काही खा, सफरचंद खा, तूप खा, दूध खा, सगळं काही करण्यासाठी शरीर कसं लागल? चांगलं लागल. मग महाराज अल्प आहे, कधी जाईल काही सांगतात नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये काय करू शकतो? काहीच नाही. कमी कालावधीमध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं भजन. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलोत हरे कीर्तनात. महाराज सांगतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा
माझी करावे कीर्तन. अहो 2 तास कीर्तनाला बसतो तरी रामदेव बाबाचे 72 आसनं करतो आपण. आपल्याला काय जमणार आहे महाराज? एक तर मांडी घालणं वय ना, काहीच नाही आपल्याकडे, काही क्षमता नाहीये. त्याच्यामुळं ठाईचं बैसोनी आवडे अनंत आळवावा. एवढे काही मार्ग असताना साधू संतांनी का सांगितलं? भक्तिपंत बहु नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. अरे साखर होण्यात मजा आहे का मुंगी होण्यात? हो मुंगी होण्यात मजा आहे का साखर? अहो मुंगी होण्यात मजा आहे. साखर होऊन काय करता? साखरेला काय साखरेची चव कळणार आहे महाराज? साखर कशी आहे हे साखरेला नाही कळत. साखर कशी कोणाला कळती? जो आनंद भक्त होण्यात आहे ना गड्यानो, जो आनंद दास होण्यात आहे ना. अरे देवानं ठरवलं असतं तर यशोदेला मी देव आहे जाणून दिलं नसतं का महाराज? काय नव्हतं करतायत त्याला, काही केलं असतं त्यानं. माती ज्यावेळेस भगवंताने खाल्ली त्यावेळेस साईने सांगितलं, ए कृष्णा आकर ब्रह्मांड दाविले मुखामध्ये. पण देव म्हणतो मी देव आहे. हे जर माझ्या आईला कळालं तर मला वात्सल्य प्रेम भेटणार नाही ना महाराज. मी देव आहे हे जर माझ्या आईला कळालं तर मला आईचं प्रेम कसं भेटल? मला देवाचं प्रेम भेटल. आणि आईचं प्रेम घेण्यासाठी मला कधीच आईला मी देव हे कळू द्यायचं नव्हतं. आणि शेवटपर्यंत यशोदेला कृष्ण हे देव वाटलेच नाही महाराज. गोपाळाला जर हा देव हे वाटला असता तर गोपाळाने देवासोबत भांडणं केले असते का? तप 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 गडी आला तिखून डाव दिला झोकून गेला गुडगावाकून, गेला गुडगावाकून. मला 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 विको कमी कर. कसा सापडलासी आज आले तुझ्यावरी राज, नाही थोडीशी लाज, नाही थोडीशी लाज. किती करसी रे कुरघोडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी. या सगळ्या गोपाळांनी खोड्या केल्या. काय मित्र म्हणून केल्या, गोपाळ म्हणून केल्या का देव म्हणून? देव जर असता तर खोड्या करायचा काय संबंध आहे महाराज? देवासोबत मनुष्य भक्त म्हणून देवाला हार देईल, देवाचं दर्शन घेईल, देवाला शिव्या देणार नाही. गोपाळांनी देवाला सांगितलं आम्हाला तुझ्या सोबत खेळायचं नाही, तू रंडीचा डाव खेळतो, तू चीड येतो, तुला तुझ्या सोबत खेळायचं नाही. ए कृष्णा जा कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी. ए तुझ्यावर राज आलं की तू रडी खेळतो, तुझ्यासोबत आम्हाला खेळायचं नाही. निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने. म्हणून बसणारे मंडळी लक्ष द्या गड्यांनो, भक्त होण्याची मजा आहे ती देव होण्यात अजिबात नाहीये. म्हणून बाकीचे साधनं तुम्हाला मला ना शक्य नाहीये, ना कर्मकांड ना ज्ञान मार्ग ना कोणत्या गोष्टी. कर्मकांड काय करू शकतो महाराज? शक्यच नाहीये. मग महाराज सर्वात सोपं साधन आहे भगवंताचं भजन. आणि ते नामाचं बीज वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी नाव धड करा सहस्र नामाचे, नाव धड करा सहस्र नामाचे, नाव धड करा ते भव सिंधू सी तड़ी पावे, ते भव सिंधू सी तड़ी पावे, ते भव सिंधू सी तड़ी पावे. नासिवंत आटी प्रिया पुत्र धन, नासिवंत आटी प्रिया पुत्र धन. धड़ी पावे ते भव सिंधु से, धड़ी पावे नासिवंत आटे प्रिया पुत्र धन, नासिवंत आटे प्रिया पुत्र धन. बाकीच्या साधना साधू संतांनी सांगितलेले नाही. मोडोनिया नानामते देते सिद्धांत सौरसू. सौरसू या शब्दाचा अर्थ आहे भक्तिरूपी खाऊ. भक्तिरूपी खाऊ तुमच्याने माझ्या हातात साधू संतांनी दिलंय.
आणि सांगितलं स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल 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 तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणून तुकोबरायने सांगितलं बाबा धर्माचं काम करायचं आहे आम्हाला, पाखंडी लोकांचं खंडन करायचं, पण सर्वात महत्वाचं काम नामाचं बीज वाढवायचं आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे. बाकीच्या साधना लोकांना सांगू नका रे, पूजा अर्चा लोकांना सांगू नका, उपवासही काही सांगू नका, लोकांना फक्त नामस्मरण करायला सांगा. संप्रदायातल्या लोकांनी फक्त 2 गोष्टी केल्या पाहिजेत. लय ज्ञान लोकांना सांगण्यापेक्षा लोकांना काय ज्ञान कळणार आहे महाराज, काही कळत नाही हो. अरे ज्ञान जरी वाघिणीचं दूध असेल अरे पण वाघिणीचं दूध काढण्यासाठी खापराचे मडके कसे चालतील त्याला सोन्याचं भांड लागल महाराज. संसाराच्या तापानं तापलेले लोक यांना बाकीचं काहीच सांगू नका तुम्ही, त्यांना फक्त सांगा बाबा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, पंढरपूरची आषाढीची वारी करा, कार्तिकीला आळंदीला या, आणि ते बी प्रेमानं सांगा. लगेच सप्त्यात आला पहिल्या वर्षी माळ नका घालत बसू लोकायला. बंधन लोकायला, अरे बायकोचं बंधन आवडत नाही, मायबापाचं बंधन, लोकांना कोणाचंच बंधन आवडत नाही, मग तुमच्या संप्रदायाचं बंधन का आवडल. बाकीच्या संप्रदायानं काय केलं माहितीये का, तुम्ही काही खा काही प्या, फक्त आमची बिल्ले गळ्याला लावा बरोबर आहे का नाही. मग असे मोकाट लोक तिकडे जास्त गेले ना महाराज. त्या नागपूर परिसरामध्ये एक संप्रदाय निघाला, कमीत कमी 20 लाख होते, 20 ते 25 लाख लोक त्यांचे अनुयायी झाले. त्या संप्रदायाचं नाव आहे परमात्मा एक. घरात कोणताच फोटो लावायचा नाही, अजिबात नाही, बापाचा नाही, मायचा नाही, देवाचा नाही, कोणाचा नाही, सगळे फोटो घ्यायचे आणि कुठं फेकून द्यायचे, नदीला फेकून द्यायचे. आणि त्यांनी सांगितलं फक्त दारू प्यायची नाही, दारू प्यायची नाही, बाकी तुम्ही नॉनव्हेज दररोज जरी खाल्लं तरी, मग शनिवार नाही, रविवार नाही, सोमवार नाही. लोक म्हणतात जाऊ द्या दारूचं काय करायचं, पण खायला तर भेटतं ना. बोंगाळ्याने लोक तिकडे किती चालले महाराज. काय झालंय माहितीये का, म्हणून कोणालाही तुम्हाला जर तुमच्या संप्रदायामध्ये त्याला सामील करून घ्यायचं असेल तर इतक्या लवकर त्याला बंद न सांगू, त्याला हळूहळू हळूहळू हळू डहाळे केथुलेनी एक वेळे सांगितलंय ज्ञानोबरायाने. हळूहळू चला म्हणलं का पळत चला, नाही नाही हळूहळू सांगा ना तुम्ही, बरोबर आहे का नाही. लोकांना सोपं सांगा, रामकृष्ण हरी मंत्र जप बाबा, तुळशीला पाणी घाल, एकादशीचा उपवास कर, बाकीचं काय करणार आहे महाराज. 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची उदार पूजा करणारे हे लोक सगळे, ते 120 मध्ये बामणाची दाक्षिणा सुद्धा असते. मग 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे लोक, त्यांना यज्ञाधिक कर्म काय सांगणार आहे आपण, काही नाही करू शकत. तीर्थयात्रा करण्यासाठी लोकांकडे वेळ नाहीये, तीर्थयात्रा लोक आता तीर्थयात्रा राहिलीच नाही, आता पिकनिक म्हणून लोक चालले महाराज कुठं बी. हे तीर्थक्षेत्रावर जेवढी गर्दी वाढली ना, ही तीर्थयात्रेची नाहीच आहे. हे लोकांना काही काम नाही, मग चला पिकनिक, मग चला आळंदीला, चला पंढरपूरला. गर्दी कुठं तेवढीच आहे, पंढरपूरला तेवढी, आळंदीला तेवढी, तुमच्या गणपतीपुळ्याला सुद्धा, आणि खाली गोव्याला का कमी आहे का महाराज, डबल नाही ना. लोक म्हणतात आता गणपतीपुळ्याला तर आलेलोच आहे, थोडं पुढं गेलं की गोवा. मग चला, लोकांची धारणा काय झाली आहे, लोकांना मन मोकळेपणा पाहिजे. मग हरे कृष्ण संप्रदाय जो आहे ना महाराज, इस्कॉनवाल्यांनी काय केलं, काहीच नाही केलं. त्यांनी फक्त तुम्हाला सांगितलं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काय सुंदर लोक आहे महाराज. अरे त्या संप्रदायाची एकी पहा, त्या संप्रदायाची परंपरा पहा. त्या संप्रदायामध्ये जर प्रवेश केला, IT मधला जरी मुलगा असेल तरी तो रेल्वे स्टेशनवर गीता ऐकतो महाराज. आपल्याला तर कीर्तन संपले की टाळ उचलायची लाज वाटते महाराज, एवढे तर हलकट लोक आहे आपण. ही वस्तुस्थिती आहे महाराज. कीर्तन संपलं ना, लोक त्याच्याहून पाय देऊन जातात टाळावर, तरी टाळ उचला वाटत नाही आपल्याला. असं वाटतं की टाळ उचलले की माझं काही इमेज कमी होती का काय. आणि संप्रदायाचा झेंडा रोहालिंगले काय होणार नाही तुमच्याकडून. तुम्ही वृंदावनला जर गेले ना, तर फॉरेनच्या महिला महाराज, त्यांना बघितल्यानंतर अहो त्यांचे पाय सुद्धा आपल्या तोंडापेक्षा सुंदर, एवढे सुंदर सुंदर महाराज महिला त्या, पण नऊवारी साड्या घालतात, कपाळाला नाकापासून गंधे आणि कंठी आहे गळ्यामध्ये, आणि काहीच नाही, बिचाऱ्याच्या हातामध्ये गोमुखी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. मला आश्चर्य याचं वाटतं, ते अमेरिकेतून येऊन वृंदावनला साडी घालतात आणि आपले बावळे इकडून तिकडे जाऊन पंजाबी घालतात. बोंगाळ्या लोक आहे महाराज आपले, कुठंच नीट होणार. हा माल म्हणजे सगळा बेकाम माल आहे, खरं सांगतोय तुम्हाला. हे हा संसाराच्याच कामी पडला नाही तर परमार्थाच्या काय कामी पडणार आहे. म्हणून आपल्यामध्ये सगळ्यात मोठं सर्वांनी समाविष्ट करून घ्यायला शिका. नेम कमी लावा, लोकांना फक्त सांगा बाबा
ठाईच बैसोनी कुठंच नका जाऊ. महाराजांनी सांगितलं न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण लगे तीर्थाचे भ्रमण लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे दंडन मुंडन लगे दंडन मुंडन लगे दंडन मुंडन हो न लगे पंचाग्नी साधन न लगे पंचाग्नी साधन लगे पंचाग्नी साधन लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना आठवा मधुसूदना तुम्ही आठवा तुम्ही मधुसूदना आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. बहुमतात नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर कोणत्या पक्षाचा करायचा हा पेच झाला नाही पाहिजेत बरं. बरोबर आहे का नाही. ऐका न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन. अरे तिरुपतीला जाऊन टक्कल करायची गरज नाहीये म्हणतात महाराज. न लगे दंडन न लगे मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा. परत नाथ महाराजांनी विनंती केली हीच माझी जोडोनी या कर दोन्ही आणि शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. बसणारे मंडळी मी तुम्हाला हात जोडून विनंती करील गड्यानो. भैरवनाथाच्या दरबारात माझी तुम्हाला एक विनंती आहे. बाकीच्या भानगडी करू नका. 100 उपवास करता कशाला. कोणा सांगितलं तुम्हाला गुरुवार करायचा. कोणा सांगितलं तुम्हाला शुक्रवार करायचा. अहो या महिला मंडळ रविवार सुद्धा करायला लागले. अहो सुट्टीचा वार तर सोडा बाया हो. एक एकादशी करा भरपूर झाली. एकादशी करावं ही आपल्या तुकोबरायने सांगितलंय. एकादशी करावं ही संप्रदायानं सांगितलंय. संप्रदायानं फक्त 2च उपवास सांगितलेले आहे तुम्हाला एकादशी आणि सोमवार. एकादशी आणि सोमवार करावं याच्यासाठी पुरावा आहे पण गुरुवार धरावा याच्यासाठी पुरावा नाही. एक माणूस म्हणला म्हणे महाराज आम्ही स्वामी समर्थाचा गुरुवार धरतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे. एक म्हणे आम्ही साईबाबाचा गुरुवार धरतो. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. एक म्हणलं आम्ही गजानन बाबाचा गुरुवार धरतो. मग तर म्हणलं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण जे गुरुवार धरणारे त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर आणि गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता सांगा धरा. तुम्ही गुरुवार जो धरताय ना अरे काही जरी करत असताना काहीतरी नियमावली लागेल का नाही महाराज. एकादशी का करावी. एकादशीची सुरुवात कशी झाली. नवमस्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र सांगितलेलं आहे भागवतामध्ये. घरी जाऊन वाचा तुम्हाला कळेल सगळं. एकादशी करावी याच्यासाठी 450 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याप्रमाणे व्रत एकादशी करीना. सोमवार धरा याच्यासाठी गाथ्यामध्ये प्रमाण आहे. गुरुवार धरा याच्यासाठी प्रमाण द्या धरा. शुक्रवार धरा याच्यासाठी प्रमाण द्या धरा. शनिवार धरा नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का तुम्हाला एकादशी धरल्यानंतर माणसाला बाकीचे उपवास करायची गरज. हत्ती के पाव में सबके पाव. हत्ती के पाव में उदाहरण सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो एक छोटासा प्रश्न करतो तुम्हाला. एका मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. माझ्या कीर्तन लक्ष देऊन ऐका. जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं बक्षीस. तुम्ही म्हणसाल देईल कोण. आयोजक मंडळी पाहत बसतील आपण घोषणा करू. बरोबर आहे का नाही. लग्न झालं 7-8 महिन्यानं ती तिच्या माहेरला आली दिवाळीच्या सुट्टीमध्ये भाऊबीजीला. मग तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. का ग ए दीदी कस काय ग तुझं सासर. असं म्हणल्याबरोबरीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडायला लागली. म्हणे बाई सासर नाही दिलं ग माझ्या बापाने पाहून माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं. बर 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 कस काय ग तुझा सासरा. काय माझ्या सासऱ्याचं वर्णन करू ग. माझ्या सासऱ्यासारखा चांगला देव माणूस या महाराष्ट्रात कोणालाच नसेल भेटला. फक्त मला भेटलाय. बर बर. आणि सासू ग. सासूचं तर काय वर्णन करू ग. पोटच्या लेकीसारखी मला जीव लावती. अजून ब्र शब्दाने सुद्धा मला कधी वाईट बोलली नाही ग. मी 8 वाजता जरी उठलो तर कधी तक्रार नाही केली. बिचारी सगळं काम करते. बर 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 बर. आणि देर ग. काय माझ्या देराचं वर्णन करू तो मला लाहिण्या बहिणीसारखं जीव लावतो. बरं ननंद ग. ननंदबाईचं तर काय वर्णन करू मला मोठ्या बहिणीसारखी जपती. आणि भाऊजाई पण मला खूप जीव लावते. सख्या बहिणीसारखं जीव लावती. आणि हळूच तिच्या मैत्रिणी विचारलं का ग 8 महिने झाले बाई लग्न होऊन तुझा नवरा ग. ती हळूच म्हणली बाई
तुम्हीला 8 महिने झाले मला कसाच बोलत नाही म्हणे. संपलं उदाहरण. हसण्यासाठी नाही दिलं कीर्तनाकडे. या माया हो, लग्न झालेले आहे तुमचे. छोटासा प्रश्न आहे माझा, लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी? हो, नवऱ्याने प्रेम करावं का नातेवाईकाने? नवऱ्याने. अहो नवरा जर प्रेम करत असेल तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी. अहो नवरा बोलत असल्यानंतर सावरलील कशाला राहायचं, डायरेक्ट नवी मुंबईला जाता येत राहायला. बरोबर आहे का नाही? नवरा जर हातात असेल, नवरा जर बैल बुगल्या असेल, बैल बुगल्या कळतो तुम्हाला? आमच्या तिकडं बायकोचं ऐकणाऱ्याला बैल बुगल्या म्हणतात. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे जे सांगशील ते ते मी ऐको. नवरा प्रेम करत असल्यानंतर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. 1. नवरा प्रेम करत असल्यावर सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. 2. देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. 3. भाऊजाई बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. तिला माहिती आहे, जाऊ द्या यांचं काय करायचं, माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. जसं संसारामध्ये नवरा महत्वाचा आहे माया हो, तसं उपवासामध्ये एकादश म्हणजे तुमचा नवराचे. आणि हे गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, शनिवार, रविवार हे म्हणजे सासू सासरे देर भाऊजाई यांचा जास्त लोड घ्यायचा. एकादशी जर केली ना, बाकीचं काहीच करायचं नाही. महाराजांनी सांगितलं, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईल हरणेसी मुखी नाम. साधू संतांनी जे सांगितलं ते केलं पाहिजेत महाराज. आपण पंढरीचा वारकरी सांगितलेला आहे. कुठला वारकरी सांगितलेला आहे? पंढरीचा. का नर्मदेचा वारकरी सांगितला? वारकरी कुठला सांगितला? काशीचा वारकरी सांगितला का अयोध्येचा सांगितला? हा, तीर्थयात्रेला जा तुम्ही. तीर्थयात्रेला जाऊ नका. ज्ञानोबराय तुकोबरायने तीर्थयात्रा केली, सर्व साधू संतांनी तीर्थयात्रा केली. पण तीर्थयात्रा करून आल्यानंतर तुकोबरायचे उत्तर आहे, उदंड पाहिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, आणि ऐसा विटेवर. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करेल गड्यात. तुम्हाला अतिशोक्ती वाटली तरी चालेल, पण वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाला पांडुरंग सोडून दुसरा देवच आवडून मी या मताचा महाराज गड्या. मग काही लोक म्हणतील पांडुरंग आवडावून मग महादेव. नाही नाही नाही, पांडुरंग आले की महादेव आलेच. पांडुरंग आले की भगवान श्रीकृष्ण आलेच. पांडुरंग आले की भगवान प्रभू रामचंद्र आलेच. पांडुरंग आले की दत्तात्रय. पांडुरंग परमात्मा आला की भैरवनाथ भगवान. भैरवनाथ आणि पांडुरंग वेगळे नाहीच. अनंत अवतार घेसी भक्ता, कनवाळू कृपाळू दिना लागे. पांडुरंग परमात्मा तुमचं देव असावा, आणि ज्ञानोबराय तुकोबराय तुमचे कोण असावे? शिट्टी मारायला लागला रे माईक. ज्ञानोबराय तुकोबराय तुमचे कोण असावे? संत. या महाराष्ट्रात 2च महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. आणि मंत्र फक्त एक. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम
संप्रदायात मंत्र एकच आहे. कोणता? जो तुकोबरायला त्यांच्या गुरुनी दिलाय. बाबाजी आपुले मंत्र दिला रामकृष्ण अडी सोडून दुसरा मंत्र जपायचा. मग काही म्हणतील ओम नमः शिवाय जपायचा नाही. जपायचा ना फक्त शिवरात्रीला. काही म्हणतील भगवान श्रीकृष्ण जपायचा ना, गोकुळाष्टमीला म्हणायचा गोपाला गोपाला, बस एक दिवस. काही लोक म्हणतील रामकृष्ण हरी की सगळे आलेच ना महाराज. काय झालंय माहितीये का, आपल्यापेक्षा आपला अनादिकालापासून चालत आलेला वारकरी संप्रदाय अजून महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. आताचे जन्माला आलेले महाराज लोक अख्ख्या देशामध्ये नाही जगामध्ये त्यांच्या शाखा आहे. याचं कारण त्यांचा एक मंत्र आहे, एक देव आहे, एक उपवास आहे, एक ग्रंथ आहे आणि एक संत आहे. आपलं काय झालं, आपलं ग्रंथ आहे 1000 झाले. बरोबर आहे का नाही? कोणी एखाद्याने एखादं केलं की लोक असं वाटतं की बाबा बाबा. आता सध्या तर अख्ख्या महाराष्ट्राला शिवमहापुराणचं वेळ लागलंय महाराज. ज्ञानेश्वरी पारायण गेलं चुलीत, गाथा पारायण गेलं, भागवत गेलं. बरं भागवत ठीक आहे, कारण तुकोबराने वर्णन केलं ना गीता भागवत. आता भागवत राहिलं नाही, गीता राहिली नाही, आता शिवमहापुराण एक लोटा जल. असं नाहीये महाराज. शिव महापुराणाच्या विरोधातला मी महाराज नाहीये, पण प्रत्येक वेळेस जर नवीन 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 या महाराष्ट्रात यायला लागलं तर आपलं जुनं ते लोक विसरून जातील महाराज. पूर्वी सप्ताह कसा होता माहितीये का, सकाळी 4 ते 6 काकडा, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 12 ते 1 गाथा भजन, आणि गाथा भजन झाल्यानंतर जेवण. परत असं होतं की 4 ते 5 प्रवचन, संध्याकाळी कीर्तन आणि नंतर जागर. आता तर महाराज प्रवचनाची पद्धतच बंद होऊन गेलेली. बरोबर आहे का नाही? प्रवचन राहिलेलंच नाहीये. केलं तर दसक्रिया विधीला करतात बा, नाही तर सप्त्यात तर प्रवचन राहिलेलंच नाहीये. आणि संध्याकाळी कीर्तन. आता कथा खूप वाढल्या. कथेच्या विरोधातला महाराज नाहीये, पण कथा वाढल्यामुळे ज्ञानेश्वरी पारायण. मी मगाशीच आमच्या किशोर पाटलांना सांगितलं, आता 12 मार्च पासून तर ते 18 ते 19 मार्च पर्यंत महाराष्ट्रातला पहिला एक सप्ताह आहे आता आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये शेलू तालुक्यात. आश्चर्य वाटेल तुम्हा लोकांना. पावती बुक छापून पैसे गोळा करून महाराष्ट्रात सप्ते करणारे लाखानं महाराज लोक आहे. महाराज सप्ते करून गाड्या घेणारे महाराज लोक बी लाखानं आहे. सप्ते करून उरलेल्या पैशाच्या जमिनी घेणारे महाराज लोकही भरपूर आहे. पण हा गिनेज बुकमध्ये नोंद होणारा सप्ताह आहे. तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, तुम्ही त्या सप्त्याचा आता 12 तारखेपासून तुम्हाला पाहायला भेटेल. 1 रुपयाची सुद्धा पावती नाहीये. एक येणाऱ्याला पैसे नाही आणि लोकांना सुद्धा 1 रुपया द्यायचा नाहीये. मग महाराज सप्ताह होणार कसा? 1 रुपया सुद्धा वर्गणी न घेता 7 दिवसात मिष्टान्न 700. किती आहे? 700 प्रकारचे मिष्टान्न आहे. मग विचार करा, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा 56 प्रकारचा भोग आहे. किती प्रकारचा भोग आहे? देवाला किती प्रकारचा भोग होता? काय माझ्या ज्ञानोबरायचं वैभव असेल महाराज. देवाला 56 प्रकारचा भोग आहे आणि माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीला 700 प्रकारचा भोग आहे महाराज. ज्ञानोबरायची उंची म्हणजे खूप महान आहे. विशेष वाटेल तुम्हाला, 25,000 लोक एका टायमाला ज्ञानेश्वरी पारायणाला बसणारे. किती? म्हणजे वर्गणी कोणी द्यायची? येणाऱ्यानं पैसा द्यायचा नाही. आता येणारेच देणार नाही तर येणारे आमच्या सारख्याचा काहीच मिळ नाही तिथं. आम्ही सुद्धा जायचं, कीर्तन करायचं, जेवायचं आणि निघून जायचं. ज्याला पंगत घालायची त्यांनी स्वयंपाक बनवून कुठं आणायचा? तिथं आणायचा. अशी 250 गावं आहे. आणि ती परंपरा तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत? 12ही महिने, लक्ष देऊन ऐका बरं, 12ही महिने जशी आपली दिंडी आहे तशी ज्ञानेश्वरीची काय पारायण दिंडी असती. इथं पारायण संपलं की इथून पुढं 5 किलोमीटरच्या गावाला जायचं, तिथं पारायण करायचं. तिथलं पारायण संपलं की परत त्या गावाला पारायण करायचं. असं 12ही महिने, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, त्यांना एकही दिवस सुट्टी नाहीये. असं त्या परिसरामध्ये जेवढे काही गावं आहे त्या प्रत्येक गावामध्ये पारायण केलं. आणि अगदी एक छोटासा महात्मा आहे महाराज, अगदी एक साधा विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याने एवढं मोठं केलं. अरे पुढाऱ्या ऐकून पैसे घेऊन, पावती बुक छापून, लय मोठे लोकांचे सप्ते चालू बिन होतील बिन करतील बी महाराज. बरोबर आहे का नाही? पण 1 रुपया न घेता 25,000 लोक एका टायमाला पारायणावर बसवणारा मला वाटतं हा महाराष्ट्रातला पहिला इतिहास आहे. विठाला 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ की जय, माऊली ज्ञानेश्वर की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व साधू संतांनी
सगळ्यात मोठं प्राधान्य नामाला दिलंय. मग महाराज सांगतात बीज वाढवावे, काहीच नाही केलं त्यांनी. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाऊग्या उपाधी लक्ष लाहून राहा गोविंदा. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दान, इतुले द्या मज दिना म्हणे दुखया बंधू राम मनागा. सर्व साधू संतांनी सर्वात मोठं महत्व जर दिलं असेल तर ते नामाचं बीज वाढवण्यासाठी. म्हणून महाराज सांगतात धर्माचं काम करायचंय, पाखंडी लोकांचं खंडन करायचंय, पण हे करत असताना बीज वाढवावे नाम. पण धर्माचं काम करत असताना जर कोणी तुमच्या ज्ञानोबरायच्या विरोधात बोलत असेल, जर कोणी तुमच्या तुकोबरायच्या विरोधात बोलत असेल, जर कोणी तुमच्या छत्रपतीच्या विरोधात बोलत असेल, जर कोणी तुमच्या प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलत असेल, तर त्याचं बोलणं सहन करू नका. त्याला त्या शब्दात त्या ठिकाणी लगेच उत्तर द्या. ते कसं द्या? तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण फिरे. या महाराष्ट्रातलं दुर्भाग्य असं आहे गड्यानो, संप्रदायातल्या माणसाने संप्रदायातल्या माणसाला उपदेश करणं ठीक आहे. मला तर कधी कधी हसू येतो महाराज. हे मीडियावर काही लोक विश्लेषण करणारे असतात, बरोबर आहे का नाही? ज्यांच्या गळ्यात माळ नाही ते संप्रदायातल्या लोकांना ज्ञान शिकवतात. याचं लय मोठं दुःख आहे महाराज मला. ज्यांनी संप्रदायाची सेवा केली अशा संप्रदायाच्या प्रचारकाराने एखाद्या कीर्तनकाराला बोलणं ठीक आहे. संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाने ज्याने जीवनभर निष्काम काम केलंय, ज्याने जीवनभर आपलं जीवन त्यागी केलंय, अशा माणसाचा समाज ऐकतोच ना महाराज. आपल्या गावचे बरेचसे महात्मा मंडळी आमच्या जंगले शास्त्रीकडे शिकायला होते, बरोबर आहे का नाही? अजून सुद्धा तिथं कोणी बी गेलं तरी माफ आहे का महाराज त्यांना? माफी नाहीची. कोणताही मोठा कीर्तनकार असो त्या शब्दात ते त्यांना बोलणार का? त्यांची सेवा मोठी महाराज. बंडा तात्यासारखा एखादा महात्मा असेल, अख्खं जीवन परमार्थात घातलं, त्यांनी बोललं पाहिजे. राऊत बाबा असतील, चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, ज्यांचं जीवन परमार्थात गेलं अशा लोकांनी बोलावं. ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सांगतो कीर्तनकाराने कीर्तन कसं करावं. तुला घरात बायको विचारे ना माकडा, तू कीर्तन करायचं सांगणार का आम्हाला? विशेष आहे ना महाराज. ज्याला परमार्थाची अक्कल नाही ते परमार्थ करणाऱ्या लोकांना सांगतो तुम्ही असं गायन केलं पाहिजे, तुम्ही असे कपडे घातले पाहिजे. अरे तू कोण आहे? तू काय संप्रदायाचा बाप आहे का? तू का संप्रदायाचा मालक आहे? हा संप्रदायाचे दोनच मालक, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. तिसरा मालक संप्रदायाचं कोणी होऊ नये आणि संप्रदायाचा मालक कोणी होणार नाही. का म्हणून ऐकणार आहे? काय ऐकायचा संबंध आहे? आता हे 4-5 खोजे बसलेले, मी जर त्यांना म्हणलं दादा
असं असं वाजवा. प्रेमानं सांगितलं तर ऐकतील ते माझं, बरोबर आहे का नाही? तुम्ही असं असं वाजवा, 4 जण सोबत वाजवा, ऐकतील. मी जर त्यांना सांगायला लागलो तुम्हाला अजिबात अक्कल नाही, ते म्हणतील ऐ तू तो कीर्तन कर, शहाणपणा करू नको. ही नियम आहे ना. इथं लोक बापाचं ऐकेन आणि महाराज लोकांचं काय बरोबर आहे का नाही? म्हणून संप्रदायातल्या लोकांनी संप्रदायातल्या माणसाला उपदेश केला तर चालल, पण या महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं आहे, मूर्ख लोक संप्रदायातल्या लोकांना उपदेश करायला लागले महाराज. ज्यांच्या गळ्यात माळ नाहीये, जे हिंदू नाहीये, असे लोक क्लिपा तयार करतात आणि कीर्तनकारांनी खूपच पैसे घेणं वाढवलं. तो एका बापात चालले का? तू किती तारखे दिलेले आहे? देणारे देतात, घेणारे घेतात, तुम्ही का पोट जाळता? बरोबर आहे का नाही? अजिबात नाहीये. कोण कोणाला काय बोलल काही सांगता येत नाही. असे जे लोक आहेत त्यांना योग्य वेळी त्यांचं तोंड ठेसा, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. अरे कधीतरी एखाद्या मुस्लिम समाजाविषयी एखादा मुस्लिम मनुष्य बोलताना पाहिला का तुम्ही? कधीतरी एखाद्या बरं मुस्लिम समाजामध्ये काही साधू ते काही बिघडलेले नाही का? सगळे साधूच येते. त्यांच्यामध्ये काही उद्योग होत नसतील का? त्यांच्यामध्ये काही लफडे होत नसतील का? डायरेक्ट लोक आपलंच यूट्यूबला टाकतात, फेसबुकला टाकतात, इंस्टाला टाकतात. अरे दुसऱ्या धर्माची एखादी क्लिप बघितली का तुम्ही? नाही. ते झाकण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही उघड करता, एवढाच फरक आहे महाराज. प्रयत्न ते काय करतात? त्यांचं काही जरी झालं तरी ते काय करतात? त्याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि आपले काही नसले तरी त्याचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करतात. पण हे बघा, आतापर्यंत कधीच कोणत्या मुस्लिम धर्माच्या साधूच्या विरोधात मुस्लिम धर्मातले लोक नाही बोलले. ख्रिश्चन धर्माच्या माणसाच्या विरोधात ख्रिश्चन धर्मातले लोक नाही बोलले. हे जेवढे काही जन्माला आले ना ते सगळे हिंदू धर्मातच आहे. मग ते जर तुमच्या धर्माला विरोध करत असेल, ते जर ज्ञानोबराय तुकोबरायला विरोध करत असेल, तर आपण त्यांचा विरोध केला पाहिजे. प्रमाण घ्या. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने बापाचा त्याग केलाय, विभीषणाने भावाचा त्याग केलाय, भरताने आईचा त्याग केलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जर कोणी तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल, महाराज सांगतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम विठोबा टाळी टाळी विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा हरे विठ्ठल प्राणदेवा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हे सगळं काही करत असताना तुकोबराय सांगतात, नाही भीड भार, 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 नाही भीड भार. तुका म्हणे
हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम पाखंडी लोकांचं खंडन करायचं असेल, तीक्ष्ण उत्तरे जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला या जगामध्ये कोणाची भीडभार ठेवावी नाही लागणार. आणि तुकोबऱ्याला कोणाची भीडभार होती महाराज? अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन गेले तुकोबऱ्याकडे. बाबा बायको अन्न करता मिली, घ्या ना थोडं हे नजराणा. तुकोबराय सांगतात, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान, सोने रुपया महामृत्तिके समान, मानिक पाषाण खडे जैसे, दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात न पडे. काय तुकोबरायला गरज होती? अरे मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. अरे जगद्गुरु तुकोबरायची पत्नी भाकरी घेऊन शिदुरी घेऊन भामचंद्र डोंगरावर जायच्या, कधी भंडाऱ्या डोंगरावर जायच्या, कधी घोरडा डोंगरावर जायच्या. मायबाप तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा येत असेल, हा ज्या तुकोबरायच्या बायकोचा अधिकार आहे, त्या तुकोबरायला काय जगाशी घेणं देणं आहे महाराज? संसाराच्या नावे घालून या शून्यन वाढत हा पुण्य, हरिभजनी हे ढवळिले जगन, चुकविला लाग कळी काळाचा. शावकार होते माझे तुकोबराय. तुकोबा शावकार म्हणायचे. पहिली पत्नी मेल्यानंतर आप्पाजी गुळवे यांची मुलगी सहज तुकोबरायला देऊन टाकली. अरे तुम्ही सगळे व्यावहारिक मंडळी, तुमच्या पोरीचं लग्न करत असताना तुमची जेवढी प्रॉपर्टी तेवढा जवळ पाहता का गरीब पाहता हो? आता तर उलट झालं. आपण रूम भाड्यानं करून राहतो तरी आपल्याला असं वाटतं आपल्या जवळचे 10 फ्लॅट पाहिजेत. कुठून खंदून काढायचे का? लोकांची धारणा चुकीची झालेली आहे. आपल्याला खायला नाही भेटलं तरी चालतं, पण आपला जवळ कसा पाहिजे? डायरेक्ट एखादा कलेक्टर पाहिजे. तसं नसतं महाराज. अरे आपापल्या परिस्थितीनुसार माणसाचा व्यवहार होत असतो, बरोबर आहे का नाही? आपापल्या परिस्थितीनुसार सोयरीक होत असते. मग तुकोबराय जर आप्पाजी गुळवेंची मुलगी जर तुकोबरायला सहज देत असेल तर तुकोबराय त्याही काळामध्ये श्रीमंत होते महाराज. 12 गावची जहागिरी होती, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही होतं. मग सगळं असणारे तुकोबराय कधीच गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे, एकाही अभंगामध्ये तुकोबरायने चुकीचं वर्णन नाही केलेलं महाराज. देवाविषयी सुद्धा म्हणतात तुकोबराय. अरे लोकांनी आता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास केला, तुकोबराने त्याच काळामध्ये पाठ केला होता. सेंदरी हेंदरी कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटा शिरडते मागते शिते अवधान. अरे 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे 900 जर पोरं झाले असते, तुकोबरायचं प्रमाण आहे, 900 जर लेकरं झाले असते तर मायाला नवरे करायची गरज पडलीच नसती. तुकोबरायने सांगितलं 900 करू नका. सेंदरी हेंदरी दैवते, कोणत्याही देवाच्या नादी नका लागू, फक्त एकच देव आहे, आपुला तो एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, बस विठोबासी शरण जावे. हे तुकोबरायने उघड समाजाला सांगितलं. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. चोखोबरायचा सुद्धा गाथा आहे. चोखोबरायची पत्नी सोयराबाई जातीला महार होते चोखोबराय, तरी पण सुद्धा चोखोबरायच्या बायकोचे अभंग आहे, चोखोबरायचे अभंग आहे, संत नरहरी महाराजांचे अभंग आहे, संत नामदेव महाराजांचे अभंग आहे, सावता महाराजांचे अभंग आहे, अहो सगळ्यांचे अभंग आहे, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे. मग अभंग फक्त तुकोबरायचेच का बुडवले हो? कधी तुम्ही बसणारे मंडळीने विचार केला का? चोखोबरायच्या जातीला महार होते, मग त्यांचा गाथा बुडवण्यासाठी का समाजाने प्रयत्न नाही केला? ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी बुडवण्यासाठी का प्रयत्न नाही केला? नामदेवरायचा गाथा बुडवण्यासाठी का प्रयत्न नाही केला? गोरोबा काकाचा गाथा बुडवण्यासाठी का लोकांनी प्रयत्न नाही केला? गाथा तुकोबरायचाच का बुडवण्यासाठी प्रयत्न केला? हा थोडा संशोधनाचा विषय. घरी गेल्यानंतर थोडं डोकं खाजवा बघा, आलं उत्तर तर पाहू, नाही तर पुढच्या वेळेस सांगेल. नाही भिडबार तुका म्हणे. कारण या महाराष्ट्रातला पहिला संत आहे तुकोबराय. त्यांनी पहिली बंडखोरी केली होती महाराज लोकांच्या विरोधात. अरे दळण दळणाऱ्या महिला सुद्धा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया
या महाराष्ट्राची गणित सांगतो आणि या भारताचं गणित सांगतो तुम्हाला. एखादा मोठा महाराज जर असला ना की ज्याच्या कीर्तनाला पब्लिक 10 लाख आहे, 15 लाख आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे, तोपर्यंत सरकार त्या महाराजाला मानतं. कुठपर्यंत मानतं? जोपर्यंत त्याच्या कार्यक्रमाला पब्लिक आहे तोपर्यंत सरकार त्याला मानतं. लोक म्हणतात या महाराजासारखा महाराज दुसरा कोणीच नाहीये. पण ज्या दिवशी त्या महाराजाचं लोक ऐकतात त्या दिवशी सरकार त्या महाराजाच्या मागं काही ना काही उद्योग लावल्याशिवाय राहत. सगळे महाराज लोक सांगतो मी तुम्हाला. अरे ज्या आश्रामजी बापूचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे येत होते त्या बिचाऱ्यानं काही केलं का काही नाही हे बी माहीत नाही, पण टाकलं की नाही जेलमध्ये. तुम्ही प्रसिद्ध झाले की तुम्हाला जेलमध्ये टाकणार. कवा टाकतात माहितीये का? ज्या दिवशी लोक तुम्ही म्हणसाल ते ऐकलं की लोक तुमच्या विरोधात, सरकार तुमच्या विरोधात. तुमच्या कीर्तनाला किती पब्लिक राहू द्या, लोक सरकारला काही घेणं देणं. पण जर 1 लाख लोक एखाद्या महाराजाचं ऐकत असल त्या महाराजाच्या माग लोक काय लावतील काही सांगता येत. मग त्याच्यावर विनयभंग होईल, मग त्याच्यावर फोस्को अंतर्गत कायदा होईल, त्याच्या मागे एखादी बाई लावून देतील, त्याला एखादी रेकॉर्डिंग व्हायरल करतील. हे सगळे लावलेले कारनामे कवा? ज्यावेळेस महाराजाचा समाज ऐकल त्यावेळेस. कीर्तनाला असू द्या ना तुमच्या, कितीही लोक कीर्तनाला असू द्या, कीर्तनाविषयी त्यांना काय माहिती, कीर्तन ऐकतात लोक विसरून जातात. पण जर का तुमचा शिष्य परिवार 10 लाख झाला, जर का तुमचा शिष्य परिवार 2 लाख झाला की महाराजानं समजून चाला आपल्या माग कार्यक्रम लागणार. तुम्हाला मी सगळा इतिहास सांगतो. जेवढे मोठे मोठे महाराज लोक आहेत त्यांचा तुम्ही इतिहास पहा. जे पुढारी त्यांचं दर्शनाला घेत जात होते त्याच पुढाऱ्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले. अशी किती महाराजाची नावं सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळं ज्यावेळेस लोक तुमचं ऐकतील, तुकोबरायचा गाथा लोक ऐकत नव्हते. तुकोबरायचा गाथा त्या काळामध्ये लोक पाठ करत होते. बाई जर आडावर गेली तर पाणी काढता काढता सुद्धा म्हणायची राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बया दळण दळत असताना म्हणायच्या सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. मग लोक विचार करायचे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख ज्याचे. अरे ह्या माणसाचे आता जर लोक एवढे माग आहे तर भविष्यात हा आपला कुठंच कार्यक्रम होऊ देणार नाही. म्हणून तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी प्रयत्न केला एक. आणि तुकोबराय हयात असताना तुकोबराय फक्त एकटेच संत होते म्हणून तुकोबरायला बुडवण्याचा प्रयत्न केला. म्हणून कधी माणसाने ग्रुपमध्ये राहिलं पाहिजेत. खरं ग्रुपमध्ये राहिलं पाहिजे ना. विदर्भाचा ग्रुप आहे, मराठवाड्याचा ग्रुप आहे. तुमच्या तिकडे आले की लोक म्हणतात ह्या आगरी लोकांचा ग्रुप वेगळाच आहे, कोकणी लोकांचा ग्रुप वेगळा आहे, नेरुळवाल्यांचा वेगळा आहे, नवी मुंबईवाल्याचा वेगळा आहे, कोपरखेरणेवाल्याचा वेगळा आहे. काही काही ग्रुप तर आम्ही असे पाहिले की त्या ग्रुपमध्ये दुसरा महाराज घुसतच नाही. त्यांचाच वादक, त्यांचाच गायक आणि त्यांचेच कीर्तनकार. तिसरा महाराज घुसत. त्यांना असं वाटतं हा घुसल्यावर का सगळी मुंबईच पॅक करून घेतो. काही नाही दादा. म्हणून नाही बिडबार तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. भैरवनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. जाता जाता मंडळी सर्वांना विनंती करायची बाबांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. काय गोड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. अरे काय सुंदर माझ्या राजाचं कार्य आहे. या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजाचं एकही मंदिर नाहीये, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त माझ्या राजामुळंच आहे. म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय ना ओ माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जेवण करायचं आहे तुम्हाला, प्रसाद घ्यायचा ना, आवाज येत नाहीये.
हर 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 असं बोललं पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा आवाज डायरेक्ट मुंबऱ्याला गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? ते बघितलं का तुम्ही त्या पोरीचं तर व्हिडिओ पाहिला का? कैसे हराया. एका वार्डामध्ये निवडून आली शंभडी ना अख्खा महाराष्ट्र हिरवं करायचे स्वप्न पाहते. अगं बावळे, तुमच्या सगळ्या खानदानी जरी एकत्रित झाल्या तरी महाराष्ट्र कालही भगवा होता, महाराष्ट्र आजही भगवा आहे आणि महाराष्ट्र उद्या सुद्धा भगवा राहणार आहे. हा प्रयत्न अफजल खानाला केला, त्याचा सापळा बाहेर काढणारी जाते आमची. हा प्रयत्न शाहिस्ते खानाला केला, त्याची बोटं छाटणारी जाते आमची. हा प्रयत्न औरंगजेब बादशाहने केला, आदिलशाही मुघलशाही संपली ग, त्यांच्याकडून काही झालं नाही. तुझ्यासारख्या शंभऱ्या पोरीकडून काय महाराष्ट्र हिरवा होणार आहे महाराज? खरं सांगतो, भगवा हा कलर शिवसेनेचा नाहीये, भगवा हा कलर बीजेपीचा नाहीये, ते काही बाप नाहीये हिरव्या भगव्या कलरचे. भगवा हा कलर माझ्या वारकरी संप्रदायाचा आहे. भगवा हा कलर माझ्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे. म्हणून मी खरं सांगतो तुम्हाला, संप्रदायातले लोक कधीच बोलत नाही, पण कोणी बघा ना तुम्ही, एवढे आपले नगरसेवक निवडून आले, एवढे आपले महाराज जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, कोणी एवढी अति केली का हो? त्यांच्या याच्यातच प्रॉब्लेम आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, खातात महाराष्ट्राचं, राहतात इथं, आणि पाकिस्तान जिंकलं की नालायक इथं फटाके फोडतात. मग त्यांची का आरती करायची का? अशा नालायकाच्या विरोधात आम्ही बोलणार बोलणार आणि बोलणार. महाराष्ट्रात राहून जर तुम्ही छत्रपतीला विरोधात केला, तुमच्यासारख्या नालायकांना आम्ही बोलणार बोलणार आणि बोलणार. महाराष्ट्रात राहून जर तुम्ही प्रभू रामचंद्राला विरोध केला तर आम्ही तुम्हाला बोलणार बोलणार आणि बोलणार. अहो काय झालं काही कळत नाही. 2-4 बिहारी मुंबईत निवडून आले तर ते म्हणतात आम्हाला बिहार भवन पाहिजे. तुमच्या बापाची ठेव आहे का? कशासाठी पाहिजे तुम्हाला बिहार भवन? इथं पोट भरायला आले, खाण राहा, निघून जा. जो आला तो लगे त्याला असं वाटतं माझ्या बापाची जहागीरदारी महाराष्ट्र. अरे नाही रे बाबांनो, महाराष्ट्र हा तुम्हाला समाविष्ट करून घेतोय. महाराष्ट्राचं मन खूप मोठं आहे, महाराष्ट्राचं अंतःकरण खूप मोठं आहे. आमच्या घराशेजारी एक बिहारी राहत होता. तो 3 महिने गेला बिहारला. त्याची 12वीतली मुलगी आणि त्याची पत्नी, दोघं जण तिथं, दोघीच जणी होत्या. आणि तो आल्यानंतर त्याला म्हणलं काही तुला मॅनर्स वगैरे आहे का नाही रे मूर्खा? म्हणलं एवढी तरुण पोरगी इथं सोडून गेला, एवढी बायको इथं सोडून गेला, सोबत घेऊन जायचं ना. तो म्हणे महाराज मला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या पोरीला धोका नाही, महाराष्ट्रामध्ये माझ्या बायकोलाही धोका नाही. याचं कारण हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मग इथं आले ना, बरं कधी महाराष्ट्रीयन लोक बिहारला गेले आणि त्यांनी महाराष्ट्र भवन बांधा असं काही म्हणले का? गुजरातला गेल्यानंतर गुजरात भवन बांधा का? मग गुजरात यायचं, महाराष्ट्रात गुजराती भवन काय पाहिजेत? पोट भरायला आले ना, पोट भरा की, खा, निघून जा. इथं आमच्या तिथं पोट भरायचं, जो तो येईल तो डायरेक्ट महाराष्ट्राचा बाप बनायला लागला. महाराष्ट्राचे बाप फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराष्ट्राचे बाप ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम आहे. कोणी इथं येऊन अतिक्रमण करू नका. अतिक्रमण कधी पण हटवलं जातं बरं. अतिक्रमण हे जे असतं ना, तुम्ही अतिक्रमण कुठंही करा, अतिक्रमणचा एकदा का रोड वाढला की मग घरही पडतात, कंपन्याही पडतात आणि काही पडतात. याचं कारण काय झालंय? आपण सर्व मंडळी एकत्रित नाहीये महाराज. अरे आपला स्वभाव खूप चांगला आहे गड्यानो. कोरोना ज्यावेळेस आला ना, त्यावेळेस महाराष्ट्राची किंमत कळाली सगळ्या भारताला. कमीत कमी 1 ते 2 कोटी 3 कोटी लोक महाराष्ट्रातून निघून गेले. त्यावेळेस कळलं की महाराष्ट्र अख्ख्या भारताला जगवण्याची ताकद ठेवतो महाराज. तुमचा जर हा परिसर काढला ना, हे तुम्ही दिसताय एवढेच लोक आहेत, बाकीचे सगळे बाहेरचेच आहे ना. जर 25,000 मतदान असेल त्यातलं फक्त 3,000 तुमचं आहे, बाकीचं सगळं बाहेरचं आहे. का? ते इथं येऊन महाराष्ट्रात एकदम आनंदात राहतात, सुखी राहतात. आपले लोक बिहारला सापडणार नाही, पंजाबला नाही, फिरायला जातील. काम करणार नाही. आपण काम देणारे लोक आहे रे, काम करणारे थोडे लोक आहे महाराज. काही छत्रपती शिवाजी महाराजांनी काम दिलं या महाराष्ट्राला. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना